नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. केसरकरांनी आदित्य ठाकरेंना केले लक्ष्य. ओला दुष्काळ जाहीर करा, अण्णा केसरकरांची मागणी. आणि सीबीएसई बोर्डमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचं घवघवीत यश. पहिल्याच बॅचचा 100% निकाल. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंढूर. बाळासाहेबांचे नातू म्हणून तुमच्याकडे शिवसेना आली, मात्र आमदारांमध्ये बाळासाहेबांनी शिवसेना भिनवली असं म्हणत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधलाय. पाहूयात. आम्ही तुमच्या आदरापोटी आम्ही गप्पा आहोत, कारण तुमच्या रक्तामध्ये शिवसेना आली. ही बाळासाहेबांचे तुम्ही नातू आहात म्हणून तुमच्या रक्तामध्ये शिवसेना आली, पण यांच्या रक्तामध्ये शिवसेना ही बाळासाहेबांनी भिनवलेली आहे. आणि म्हणून तुम्ही तो अभिमान बाळगत असताना सामान्य शिवसैनिकांचा अपमान करू नका अशी नम्र विनंती करण्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. आणि हे आवाहन करत असताना हे काय आव्हान नाही आहे, हे आवाहन आहे. आव्हान अशासाठी आहे की आपण ज्यांचा मान ठेवतो, ज्यांच्याबद्दल आपण आदराने बोलतो, त्यांच्या विरुद्ध बोलण्याची पाळी कुठल्याही शिवसैनिकावर येऊ नये असं आम्हाला मनापासून वाटतं. आणि म्हणून हे जे काय बोललं गेलं हे चुकीचं आहे. आणि म्हणून मी विनंती केली तीनही मंडळींना. खरं तर आज आमच्याबरोबर आमचे गुलाबराव सुद्धा येणार होते, परंतु काही कामानिमित्त ते बाहेर गेलेले होते. नंतर त्यांच्या अंगावर 17 केसेस आहेत. म्हणजे शिवसैनिक कसा असावा आणि शिवसेना कशी उभी राहिली याचं ते जिवंत उदाहरण आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की आदराने आम्ही तुमच्याबद्दल बोलतो, तुम्ही सुद्धा आदराने बोला. जो काय निर्णय व्हायचा आहे कोर्टामध्ये होईल, आम्ही कोर्टाचा निर्णय मान्य करणार आहोत. इलेक्शन कमिशनचा निर्णय जो काय येईल आम्ही मान्य करणार आहोत. परंतु कृपया शिवसैनिकांची दिशाभूल करू नका. आज शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जाते. आमचा लढा हा बाळासाहेबांच्या विचारासाठी, हे पुन्हा एकदा सांगतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. सरकारनं सर्व गोष्टींवरती जीएसटी लावला असून स्मशानातील लाकडांवरही जीएसटी लावावा अशी आक्रमक प्रतिक्रिया शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी व्यक्त केली. मध्ये शेतकऱ्याला न मिळता हा फायदा जे दलाली करतात, जे दलाली करून एजन्सी करतात आणि ग्राहकांना देतात, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. आणि या सगळ्या मंडळीवरती आणि जो दर वाढवला गेलेला आहे, आता जीएसटी प्रत्येक गोष्टीवरती त्याने बसवलेली आहे शासनाने. आणि ही जीएसटी ज्या ठिकाणी 2% होती त्याची 15 आणि 20% त्याच्यावरती आज वाढ केली आहे जीएसटीमध्ये. जनतेने जीवन जगावं कसं. लॉजिंग बोर्डिंगमध्ये आपण गेलो तर त्याच्या खोलीवरती सुद्धा आता दर वाढलेले आहेत. जेवायला आपण बसलो एखादा खानावळीमध्ये जाऊन तर त्या जेवणाच्या खानावळीवरती त्याच्यावरती दर, ताटावरती पैसे जीएसटी वाढलेला आहे. कशालाच त्यांनी सोडलेलं आहे. फक्त आता स्मशानात गेल्याच्या नंतर जी चितेसाठी लाकडं दिली जातात त्याच्यावरती सुद्धा जीएसटी बसवण्याचं शिल्लक राहिलेलं आहे. ते केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने तोही निर्णय घ्यावा आणि जनतेला तशा पद्धतीने मारावं. नाहीतर दुसरा पर्याय जनतेसमोर कुठलाही दिसत नाही आहे. कारण कष्ट करणं, राबणं आणि निसर्गाच्या पाण्यावरती स्वतःची शेतीवाडी करणं, बागायती करणं, पोट भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं
आणि हा प्रयत्न करत असताना त्याला जर शासनकर्ते मंडळी कर रूपाने जो कोट्यावधी रुपयाचा निधी जो गोळा करतो आहे तो निधी आज शासनाने शेतकऱ्यांना जर दिला नाही, शेतकऱ्यांना जर योजनेखाली मदत केली नाही, आज गॅसचे दर प्रचंड गगनाला जाऊन भिडलेले आहेत. उज्ज्वला गॅस एजन्सीच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला शेतकरी जो गॅस वापरत नव्हता त्याला गॅस मोफत देण्यात आले, शेगडी मोफत देण्यात आली, गॅसचे पैसे त्याला सगळ्या पद्धतीचे मोफत देण्यात आले आणि 1 वर्ष ही उज्ज्वला स्कीम राबवली गेली केंद्र सरकारच्या माध्यमातून. आज ती योजना बंद झाली आणि जो शेतकऱ्याला आज जी सवय लागलेली आहे, घराघरामध्ये आज सवय लागलेली आहे गॅसवरती जेवण करणं, त्याच्यामुळे तो आज त्याला मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायची त्याच्यावरती वेळ आलेली आहे आणि ती खरेदी करत असताना 1,000च्या पुढं आज गॅसची सिलेंडरची किंमत गेलेली आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याला गॅस आणणं कर्मकठीण झालं. सवी त्याला खोट्या घोषणा करून त्यांना आमिष दाखवून त्याच्या पाठीमागे तरुणांना आणि महिलांना घेऊन गेले सरकार राज्यकर्ते आणि आज त्यांना तो गॅस सुद्धा घेणं परवडत नाही आहे. आणि म्हणून शेतामधून स्वतःची झाडं जुनी झालेली टाकाऊ झालेली वनस्पती आणून जो शेतकरी आज जेवण करून आपलं जीवन जगत होता त्याच्या घरामध्ये गॅस आला आणि हे शासनकर्ते सांगताय की आम्ही लोकांना गॅस दिले. अरे गॅस दिले नाही, लोक आता जनता गॅसवरती राहिलेली आहे, अशी कठीण परिस्थिती आहे. एका बाजूला विजेचे प्रचंड दर वाढत आहेत, खाजगीकरण केलं, कंपनीला तुम्ही विजेची पुरवठा करण्याला दिलं आणि त्याचे दर आज दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, युनिटचे दर वाढत चाललेले आहे. अमर्याद सगळं जो तो दरवाढ करतोय, पण याच्यावरती कुठल्याही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचं त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे. ते रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. 150 रुपये पेट्रोलचं दर लिटर मागे वाढवायचे, 140 रुपये करायचे आणि 2 रुपये तर 5 रुपये कमी करायचे आणि आम्ही कमी केली, महागाई कमी करतो, पेट्रोलचे दर कमी करतो, अशी खोटी जाहिरात करायची. आणि ह्या खोट्या जाहिरातीमध्ये खोटं बोला पण रेटून बोला आणि जनतेला झोपून टाका. ही जी दयनीय अवस्था आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ह्या केंद्र सरकार राज्य सरकार निर्माण केलेली आहे, या सगळ्याचा आम्ही जाहीररित्या निषेध करत असताना शासनाने गांभीर्याने या घटनेकडे पाहावं. खुर्च्या तुम्हाला मिळतील आणि खुर्च्या जातील, पण मतदार जो आज तुमचा आहे तो मतदार उद्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याची दखल आणि नोंद घ्या, अन्यथा वेळीच सावध व्हा. जनतेला दिलासा द्या, जनतेला सुखाने कष्टाने कमाई करून त्यांना जगतायत त्यांना जगू द्या. त्याच्यावरती GST सारखे कर लादून त्याला लुटण्याचा प्रयत्न करू नका. एवढंच आजच्या ह्या प्रसंगी मला सांगावं असं वाटतं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्यार आनंदी रहा. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. CBSE बोर्डमध्ये 10वीच्या पहिल्या बॅचनं 100% निकालासह घवघवीत यश संपादन केलं आहे. पाहूयात. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या 10वीच्या बॅचनं CBSE बोर्डात 100% निकालासह बाजी मारली आहे. प्रशालेची ही पहिलीच बॅच असून 30 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त करत जिल्ह्यातील टॉप विद्यार्थ्यांच्या यादीत आपलं नाव कोरलंय. प्रशालेमध्ये वेदिका विनायक परब हिनं 95.83% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. देवाशिष प्रसाद महाले यानं 95.67% प्राप्त करत द्वितीय, तर देवांग राजेश फोंडेकर यानं 93% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. दिया साईनाथ वेटे या विद्यार्थिनीनं 89.50% गुण प्राप्त करून उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. इंग्रजी विषयात वेदिका परब, देवाशिष महाले यांनी 100 पैकी 98 गुण, हिंदी विषयात देवाशिष महाले, देवांग फोंडेकर, दिया वेटे यांनी 100 पैकी 99% गुण प्राप्त करत विक्रम रचला. गणित विषयात वेदिकानं 92 तर विज्ञान विषयात 96,
सामाजिक शास्त्रामध्ये 98 तर IT मध्ये 99 गुण प्राप्त केले. I'm Priyanka Desai D'Souza. I am English teacher, language and literature of Yashwantara Bhosle International School. Extremely happy today as it's the first batch of 2022-23 of IBIS and 100% result with excellence. Great feeling, victory feeling. 98 students are there in English and around 8 students in A1. So extremely happy and grateful. Congratulations to all the students as well as congratulations to the management, principal sir and all teaching and non-teaching staff, those who have directly indirectly contributed in our success. Thank you. नमस्ते, मैं प्राची प्रसन्ना कुड़तरकर यशवंतराव भोसले इंटरनेशनल स्कूल में मैं हिंदी पढ़ाती हूँ। मुझे आज बहुत खुशी हो रही है, ये हमारी पहली बैच है और मेरे सब्जेक्ट में हिंदी सब्जेक्ट में 3 बच्चों को 99 मार्क्स मिले हैं। दिया बेटे, देवाशीष महाले और देवांग फोंडेकर, और 9 बच्चों को A1 मिला है। मुझे बहुत खुशी हो रही है। मैं सब हमारे टीम की और हमारे स्कूल के प्रधानाचार्य और सब मैनेजमेंट के मेंबर, मैं सबको बधाई देती हूँ और बच्चों के भी आने वाले फ्यूचर के लिए मैं उनको बधाई देती हूँ। धन्यवाद। Today our 10th standard result has opened and we have got a 100% result. So this year we work very hard and children are given their 100% here. And I am teaching the math subject here, and my subject 2 students have got more than 90 and 10 students got more than 80 marks. I'm Shweta Khanolkar. I'm teaching social science in YBS. This is our first batch which scored with with a 100% result, and in my subject there are 9 students, those are with the A1, and 8 students, those are with the A2. We are we are delighted to announce this result, and we hope in future we are going to do the best. I thank you all the management members, my team members, my students, and each and everyone who has wished her the best. Thank you so much. I am Deepika Kadam. I teach information and communication technology. Highest score of my subject is 99. I have a very best moment, very proud moment for YBS, and I wish all the best for all the students who had appeared for the exam. पहिल्याच बॅचनं संपादित केलेलं हे यश पाहून अत्यानंद होत आहे. शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि संस्थाचालकांचं मिळालेलं पाठबळ यांच्या जोरावर हा निकाल लावण्यात आम्हाला यश आलं. 100% निकालासह सर्वच विषयात आमचे विद्यार्थी मेरिटमध्ये आहेत, असं मत प्राचार्य व्यंकटेश बक्षी यांनी व्यक्त केलं. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी ह्या प्रशालेतील एकूण 30 विद्यार्थी 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये CBSE बोर्ड परीक्षेत प्रविष्ट झाले होते आणि 30च्या 30 विद्यार्थी पूर्णपणे पास झाले. तर ह्या 30 विद्यार्थ्यांमध्ये 11 मुली आणि 19 मुलं एवढा सहभाग होता. त्यात 3 विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. विषयात ते मिळवलेलंच आहे, पण मेरिटप्रमाणे सुद्धा त्यांच्यामध्ये जो सर्वप्रथम आलेला विद्यार्थी आहे ती विद्यार्थिनी जी आहे ती आहे वेदिका विनायक परब 95.83%. त्याच्यानंतर देवाशीष प्रसाद महाले 95.67% आणि देवांग राजेश फोंडेकर 93%. आणि एक विद्यार्थिनी जी आहे ती उत्तेजनार्थ आपण म्हणू शकतो, पण तिच्या प्रयत्नाला पण तिने भरपूर काही यश मिळवून घेतलेलं आहे, आणि ती आहे दिया साईनाथ वेटे, जिचे टक्केवारी आहे 89.5. ह्याच विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी जे आहेत, म्हणजे जसं प्रथम आलेली वेदिका विनायक परब जी आहे, ह्या विद्यार्थिनीने एकूण विषयात जे टक्केवारी घेतलेली आहे, जसं इंग्लिशमध्ये ती 98 गुण घेतलेले आहेत, मॅथ्समध्ये 92% घेतलेले आहेत, सायन्समध्ये 96 आणि SST म्हणजे समाजशास्त्रामध्ये 98% आणि IT या विषयामध्ये सुद्धा 99% घेतलेले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये हिंदी या विषयामध्ये देवांग फोंडेकर याने 99% घेतलेले आहेत, देवाशीष महालेने सुद्धा 99% घेतलेले आहेत, दिया साईनाथ वेटेने सुद्धा 99% घेतलेले आहेत. माझे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार माझ्या सगळ्या संस्थाचालक मंडळांना. आमचे संस्थाचालक जे आहेत श्री अच्युत सावंत भोसले यांचं मार्गदर्शन, यांचं पाठबळ एवढं
स्ट्रॉंग होतं की आम्हाला एकंदरीत विद्यार्थी कसा घडवायचा आणि त्याच्याकडून काय करून घ्यायचं हे त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस आम्हाला मार्गदर्शन मिळत गेलं. आणि त्यांनी सुचवलेल्या डायरेक्शनमध्ये किंवा मार्गदर्शनामध्ये आम्ही बरोबर त्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला. त्याचबरोबर आमचे सचिव आहेत देसाई सर आणि चेअरपर्सन जे आहेत अस्मिता सावंत भोसले मॅडम आणि आमचे समन्वयक अधिकारी जे आहेत सुनित्रा फाटक मॅडम यांच्याकडून सुद्धा मोलाचं मार्गदर्शन मिळालं. वेळोवेळी त्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांना कुठे कसं आणि कशा प्रकारे त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा याचं मार्गदर्शन तर दिलंच दिलं, पण शाळेची वेळ जेव्हा संपते आणि जेव्हा विद्यार्थी घरी जायला लागतो पण त्या दरम्यानसुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही थांबवून अभ्यास करून घेतलेला आहे. आणि त्यांच्या थांबण्याची सोय, त्यांना घेऊन जाण्याची, नेऊन आणायची सोय या सगळ्या आमच्या संस्थापकांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्यामुळे हे जे यश आहे हे आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यांच्या सहकार्यामुळे. तर संचालक मंडळासह संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा सौ अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश आम्ही संपादित करण्यात यशस्वी ठरलो. गेली 2 वर्ष या मुलांची कोरोनामध्ये गेलेली असताना हा निकाल लावण्याचं मोठं चॅलेंज होतं. आज त्यात आलेलं यश पाहून आनंद होत आहे, असं व्यवस्थापक समन्वयक सुनेत्रा फाटक म्हणाल्या. खरं सांगायचं म्हणजे आमचं संचालक मंडळ म्हणा किंवा आमचे इन्स्पिरेशन स्थान म्हणजे अच्युत सावंत भोसले आणि अस्मिता मॅडम आणि देसाई सर ह्यांनी पुढे जा आणि हे बॅच यशस्वी व्हायला हवी त्याच्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करायचा आहे. कारण आम्हाला मोठं चॅलेंज होतं हे 2 वर्ष ह्या मुलांची पॅन्डेमिकमध्ये गेलेली, कारण त्यांना रायटिंगचे स्किल पण स्पीड पण सगळं बोर्डाच्या एक्झामला जाणार होते समोर, त्या व्यतिरिक्त ह्यांना दुसऱ्या सेंटरवर जाऊन परीक्षा द्यायची होती. असे अनेक चॅलेंजला मुलांना मानसिक बळ द्यायचं होतं. त्याच्याकरता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, म्हणजे ट्रान्सपोर्ट असू दे किंवा घरी त्यांनी सॉल्व केलेले पेपर आमची बस फिरवून कलेक्ट करून आम्ही आमच्या टीचरसुद्धा हॅट्स ऑफ टू अवर टीचिंग टीम, कारण त्यांनी इतके एफर्ट्स घेतले ना, चेकिंग असो एक्स्ट्रा बसून त्यांच्याकडनं करून घ्यायचं असो, कारण ही बॅच 100%ला न्यायचं आमचं ध्येय होतं आणि त्याच्यामध्ये मुलांकडनं पण आम्हाला पूर्ण सहकार्य मिळालं म्हणायला हवं. आज हा देदीप्यमान यश आम्हाला साध्य झालं आहे हे सगळ्यांनी, टीचर्स, प्रिन्सिपल आणि आमचा मॅनेजमेंटची टीम आणि मेन म्हणजे पालक आणि शिक्षक, विद्यार्थी हे सगळे एक टीम म्हणून काम केल्यामुळेच हे चॅलेंज यशस्वी करण्यात आम्ही समर्थपणे यशस्वी झालो म्हणता येईल. CBSE खूप कठीण आहे असं बोललं जातं, मात्र 100% निकाल लावत आम्ही हे दाखवून दिलंय की हा अभ्यासक्रम सोपा आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड अभ्यासक्रम आहे. भविष्यातील स्पर्धा परीक्षांकरता हा पाया आहे. आज विद्यार्थ्यांनी मिळवलेलं हे यश कौतुकास्पद असून ही मुलं भविष्यात देखील यशस्वी होतील. पहिल्याच बॅचचा निकाल 100% लावत आम्ही यशाची वाटचाल सुरू केली आहे. आमची टीम, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालकांमुळे हे यश संपादन करू शकलो, असं मत अध्यक्षा सौ अस्मिता सावंत भोसले यांनी व्यक्त केलं. CBSE स्कूल जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा मला वाटतं मनामध्ये एक अशी भीती होती की CBSE हा एक टफ असा अभ्यासक्रम आहे, पण आज 100% निकाल लावून आम्ही सर्वांना एक दाखवून दिले की CBSE हा ॲक्टिव्हिटी बेस्ड अभ्यासक्रम आहे. तर हा एकदम सोपा, जर तुम्ही समजून घेतलात तर अतिशय सोपा अभ्यासक्रम आहे आणि पुढे ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे ज्या द्याव्या लागतात तर त्यासाठी CBSE हा पाया आहे. त्यामुळे मी सर्व पालकांनासुद्धा एक आवर्जून सांगू इच्छिते की CBSEची जी मुलं आत्ता जर आपण बघितलं तर 99, 98 अगदी ती 100%च म्हणायला हरकत नाही, तर अशा लेवलला देखील आमची ही मुलं आलेली आहेत सब्जेक्ट वाईज. तर टीचर्सनी आणि प्रिन्सिपल्सनी देखील त्याचं बायफर्केशन तुम्हाला दिलेलं आहे. तर ही जी मुलं नक्कीच पुढे आपलं भावी आयुष्यात घवघवीत यश संपादन करतील अशी मला आशा वाटते. आणि एक संस्थाचालक म्हणून खरोखर अतिशय आनंद होतो आहे की आम्ही आज 100% हा निकाल लावून आमची ही बॅच, पहिलीच बॅच सक्सेसफुल आम्ही केलेली आहे आणि अगदी यशाच्या दिशेने आमची वाटचाल ही पहिल्या बॅचपासूनच सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे जे यश संपादन केलं आहे हे सर्व यशाला मी माझ्या पूर्ण टीमला म्हणजेच
YBSचे प्रिन्सिपल, त्यांनी त्याच्याचबरोबर स्टाफ, विद्यार्थी आणि तसेच त्यांचे पालकवर्गसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत की ज्यांच्यामुळे आम्ही हे यश संपादन करू शकलो आहे असं मला वाटतं. गुणवंत विद्यार्थी शिक्षकांसह पालकांचे अभिनंदन करत भविष्यातही असाच निकाल पाहायला मिळेल असा विश्वास संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये प्राचार्य व्यंकटेश बक्षी, शिक्षिका प्रियांका डिसोजा, संदीप पेडणेकर, प्राची कुडतरकर, श्वेता खानोलकर, दीपिका कदम यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा सौ अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, व्यवस्थापक समन्वयक सुनेत्रा फाटक यांनी गुणवंत विद्यार्थी शिक्षकांसह पालकांचंही अभिनंदन केलं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. देशात आणि राज्यात महागाईचा भडका उडाला असून पावसामुळे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतकरी हवालदिल झाला असून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केली. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार आज मोलमजुरी करून स्वतःचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रचंड महागाई केलेली आहे. ही महागाई सर्वसामान्य माणसाला न परवडणारी आहे. एक तर जनतेला काम नाही आहे, बेकारी तरुणामध्ये वाढलेली आहे, कुटुंब कशी चालवावी ही चिंता आहे आणि अशा चिंतेच्या वेळी शासनकर्त्यांनी जी महागाई वाढवली, जे पेट्रोलचे रॉकेलचे दर जे वाढवलेले आहेत हे लोकांना न परवडणारे असून त्याचा परिणाम भाजीपाला, खाद्यतेलं, धान्य अशा विविध जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्याच्यावर झालेला असून याकडे शासनकर्त्यांचा लक्ष नाही आहे. शासनकर्ते आपल्याला खुर्ची कशी मिळवता येईल, सत्ता कशी टिकवता येईल याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आज त्या दृष्टीने बघत आहे. पण त्यांना जो मतदार आहे, जो गरीब शेतकरी आहे, जो कामगार आहे, जो हमाल आहे, जो आज दिवस मजुरी करून पोट भरतो आहे, तो जीवन जगतोय कसा, त्याची हालत काय आहे, तो आजच्या परिस्थितीत मार्केटमध्ये जाऊन धान्य किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकतो का याची चिंता ह्या राज्यकर्त्यांना नसून ही निषेधार्ह गोष्ट आहे. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीनं आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. प्रचंड पाऊस पडतो आहे. पावसाचे प्रमाण हे वाढलेलं असल्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये नदी नाले आणि डोंगर असल्यामुळे त्या ठिकाणचा येणारा पाऊस आणि नद्या नाल्याला येणारे पूर याच्यातून लावलेली शेती, केलेली शेती आज चिखलामध्ये गेलेली आहे. काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्या अति पाण्यामुळे शेती, लावलेल्या शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मग अशावेळी शासनकर्त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये जो आज अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही. कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. काहींच्या वया इतकं इथल्या नेत्यांनी शिवसेनेत काम केलंय, जेलमध्ये गेले असं सांगत दीपक केसरकर यांनी बंडखोर आमदारांची बाजू लावून धरत हेच खरे शिवसैनिक असल्याचं म्हटलंय. पाहूयात. आज आपल्याशी खरं तर संवाद करण्यासाठी म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स मी बोलवली. बरेच वेळेला आपले अनेक प्रश्न असतात आणि घाईघाईमध्ये त्याची उत्तरं द्यायची राहतात
आणि म्हणून मुद्दाम इथं येत असताना काही प्रश्न हे शिवसैनिकांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेले आहे आणि त्याला उत्तर द्यावं म्हणून मी आमचे जे सिनियर शिवसेनेचे मंत्री आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने शिवसैनिक म्हणता येईल असे मंत्री महोदय माझ्यावर आहेत. आपण सर्वजण त्यांना ओळखता. दादाजी भुसे साहेब आहेत, संदीपान भुमरे साहेब आहेत, संजयजी राठोड साहेब आहेत. तर यांनी आपल्या वयाला जेवढी वर्ष झाली तेवढी वर्ष यांनी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे. जे लोक यांच्यावर स्टेटमेंट काढतात त्यांच्या एवढी त्यांची सिनियरिटी आहे आणि अनेक वेळेला जेलमध्ये जाऊन आलेले आहेत शिवसेनेसाठी, अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि यांच्या रक्तामध्ये जर शिवसेना नाही असं म्हटलं जात असेल तर तो सर्वसामान्य शिवसैनिकाचा अपमान आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाचा अपमान आहे, ज्याने आपलं आयुष्य शिवसेनेसाठी वेचलं आणि ज्यांनी शिवसेना उभी केली. उभी एका नेत्यामुळे झाली, वस्तुस्थिती आहे, पण नेत्यांनी हाक दिली त्याला असंख्य शिवसैनिक महाराष्ट्रातले उभे राहिले आणि त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं, त्याला एवढी बलाढ्य शिवसेना उभी राहिली आणि आजसुद्धा त्या शिवसैनिकांचा अपमान होता कामा नये. आणि म्हणून या 3 शिवसैनिकांना मी माझ्याबरोबर आलो आणि यांच्या रक्तामध्ये शिवसेना नाही आहे का हा प्रश्न तुम्ही जनतेने विचारला पाहिजे. प्रत्येक लोक जे तुम्हाला सांगायला येतील त्याला. हे जे संजय राठोड आहेत, या संजय राठोडांचं लग्न ज्यावेळेला ठरलं होतं त्यालाही शिवसेनेसाठी जेलमध्ये होतं. यांच्या सासऱ्यांनी सांगितलं की आपल्याला जर तुम्ही बाहेर नाही आला आणि तुम्हाला त्या ठिकाणी जामीन नाही मिळाला तर तुमच्या फोटोबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न लावेन. याला म्हणतात शिवसैनिक. 70-80 ट्रक घेऊन दादासाहेब आले होते की भाजपची ती जागा होती ती सोडा आणि शिवसेनेला घ्या. बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी ते हजारो शिवसैनिक परत नाशिकला परत गेले. ह्याला शिवसेना म्हणतात. भुमरे साहेबांच्या 5 टर्म्स झाल्या. किती वेळा ते जेलमध्ये गेलेत त्यांना विचारा. 5 वेळा आमदार झाले. कधी त्यांनी मंत्रिपदासाठी हट्ट केला का? याला शिवसेना म्हणतात. औरंगाबादचा लढा एक हाती ते लढत राहिले पण कधी त्यांनी मंत्रिपद मागितलेलं नाही. 5व्या टर्म नंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि म्हणून असा जो राहतो त्याला शिवसेना म्हणतात. आणि म्हणून त्यांच्या ह्याच्यावर शिवसेना आज तुम्ही बघितलं तर ताठमानेने उभी आहे. 1 वर्ष जेलमध्ये जाऊन आलेले आहेत भुमरे साहेब. कोणासाठी? स्वतःसाठी नाही, शिवसेनेसाठी जाऊन आलेले आहेत. आणि मग त्या शिवसैनिकांनी जर शिवसेना उभारली असेल तर त्यांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणं हे आम्हाला सगळ्यांना अतिशय मनाला लागलेलं आहे. तुम्ही किती यात्रा काढा, वेगवेगळ्या नावाने यात्रा काढा, आम्ही कधी तुमच्याबद्दल अनादराने बोललोय का? बोललेलो नाही आहे. परंतु जे प्रश्न लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला त्याला मात्र आम्ही निश्चितपणे बोलणार. कारण शिवसेना ही बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचाराची आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोन चर्चेबाबत काय म्हणाले केसरकर? 5 की बाळासाहेब एकवचनी होते. शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं गेलं होतं, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण त्याला त्यांनी बंड केलं का? बंड केलं नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. शिंदे साहेब शांत राहिले. आदित्यजींनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की शिंदे साहेबांना उद्धव साहेबांनी भेटायला बोलवलं आणि सांगितलं की मी माझं मुख्यमंत्रीपद सोडतो आणि तुम्हाला देतो. त्याला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. डोळ्यामध्ये अश्रू आले हे त्याच्यामध्ये काय दाखवतं की त्यांची एकनिष्ठता दाखवतं. त्यांनी काय सांगितलं? मुख्यमंत्री तुम्हीच राहा, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको, ते शिवसेनेला संपवणार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री राहा, परंतु भाजप आणि सेनेची युती करा आणि त्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राहा. म्हणजे त्यांनी मागणी केली होती का? मागणी केलेली नव्हती. मग त्यांची बदनामी का चाललेली आहे हा प्रश्न आहे. त्यांनी तुमच्या समक्ष सांगितलं तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु ही आघाडी तोडा. मग तुम्हाला ती आघाडी तोडावीशी का वाटली नाही याचं उत्तरसुद्धा तुम्ही जनतेला दिलं पाहिजे. ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. आणि काल मी एक पेपरमध्ये तुमच्या सगळ्या मीडियामध्ये अशी बातमी येत होती की उद्धव साहेबांचा फोन फडणवीस साहेबांना गेला होता आणि तिथं त्याने असं म्हटलेलं होतं की शिंदेना बाजूला ठेवा, मी स्वतः तुमच्याबरोबर येतो आणि आपण युती करूया. म्हणजे तुमच्या पार्टीमध्ये जे नंबर 2 आहेत, जे तुम्हाला आपल्या वडिलासमान मानतात, त्यांच्या बाबतीत तुम्ही जर असं म्हणत असाल तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होईल? त्यांनी तर अख्खा पक्ष तुम्ही त्यांच्या ताब्यात दिला होता. आमच्या विधिमंडळ पक्षाचे ते नेते अनेक वर्ष आहेत.
आमच्या प्रत्येक आमदार आले तर त्यांची जेवणाची व्यवस्थासुद्धा त्यांच्या चेंबरमध्ये होती. ही वस्तुस्थिती आहे. जेवणाला काय खूप मोठं महत्त्व नाही. आमदार हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा जेवू शकतात. परंतु असा एक मनुष्य की ज्यांनी आमदारांची प्रत्येक काळामध्ये काळजी घेतली, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठला पूर आला, कुठे भूकंप आला, प्रत्येक ठिकाणी पहिली मदत ही शिंदे साहेबांकडून गेली, ही वस्तुस्थिती आहे. मग त्याच्या संदर्भात जर तुम्ही असं बोलत असाल तर ती एक धक्कादायक घटना आहे. आणि मग ह्याचं विचारलं गेलं पाहिजे की हे खरं आहे की खोटं आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की आपले हर्षद प्रधान साहेब आहेत, चांगले पत्रकार आहेत ते. मग त्यांनी असं स्टेटमेंट काढलं की हे खोटं आहे. हे खोटं आहे तर तुम्ही अनिल परब साहेबांचा फोन चेक करून बघा. आणि त्याच्यामधून जर फडणवीस साहेबांना फोन गेला असेल तर निश्चितपणे हे घडलं असेल असं मला स्वतःला वाटतं. कारण कधी उद्धव साहेबांचे फोन आहे त्यांच्या फोनवरून जात नाही. मला माहिती आहे अनिल परब साहेबांच्या, त्यांचा फोन तरी चेक करा आणि नंतर अशी स्टेटमेंट काढा. ज्वाला पेपरमध्ये अशी बातमी येते आणि ही जर बातमी खरी असेल की शिंदेना बाजूला ठेवून माझी तयारी आहे, मग आज भाजप का नको? संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा. मीरा क्लीन फ्लेक्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत श्री पावणादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी तसेच सिद्धराज बायोफ्युएल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ग्रामोद्योजक मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. पाहूयात. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नैसर्गिक शेती गरजेची आहे, कारण रासायनिक शेतीमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका तसेच वातावरणात विविध विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे सेंद्रिय शेती करावी यासाठी मीरा क्लीन फ्लेक्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत श्री पावणादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी तसेच सिद्धराज बायोफ्युएल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना ग्रामोद्योजक मेळावा पार पडला. यावेळी कणकवली तहसीलदार आर.जे. पवार, सुधीर फडके, चेअरमन श्री रासम, विनोद गोसावी, विशाखा परब, तुलसी पालकर, दीप्ती महाडेश्वर, राजेश्री सावंत, गुरुप्रसाद वांगणकर, वनविभाग श्री आंबेरकर, सोहोनी कृषी अधिकारी वैशाली मुळे, राजेंद्र काडगे, बापू फाटक, अनिकेत सावंत, पूजा सावंत, सारिका सावंत, अंजली शिरसाट, वेदिका मोरे यांसह कणकवली तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, महिला बचत गट, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी सुधीर फडके, गडिंग्लज तालुका ओनर, MP ओनर आणि MCL कंपनीचा सिनियर BD. आज इथं पावणादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि MCL यानी की मीरा क्लीन फ्युएल्स लिमिटेड मुंबई स्थित कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथे एक कार्यक्रम घेतला होता, एक मेळावा घेतला आहे. तर या मेळाव्याचा मुख्य उद्देश असा होता की बाबा आपण आपल्या शेतकऱ्यांना काय देतो किंवा काय द्यायचं आहे याविषयी आम्ही थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे. तर या शिबिरामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल, तसंच आपला देश म्हणजे इंधनामध्ये आपला देश जो 82% इंधन आयात करतो, ते इंधन आयात कशी कमी करता येईल, त्याच्यानंतर आपलं प्रदूषणावरती कसं नियंत्रण मिळवता येईल, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. आपल्या कंपनीची मुख्य 5 उद्देश आहेत. त्याच्यामध्ये पहिला उद्देश आहे की हे उत्पन्न आहे हे जे आहे हे शेतकऱ्याच्या घरी डायरेक्ट गेलं पाहिजे. दुसरं, रोजगार निर्मिती झाली पाहिजे. तिसरं आहे की जे आपण सेंद्रिय शेती, जे आज काळाची गरज आहे, जे आजपासून आपल्याला कॅन्सर इरॅडिकेशन करायचं आहे किंवा इतर काही गोष्टी शेतीविषयी ज्या आहेत, कारण का आपल्या कंपनीमध्ये मुबलक प्रमाणात सेंद्रिय खत तयार होणार आहे. तर ते खत आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचून पूर्ण आपला तालुका हा सेंद्रिय शेतीमध्ये कन्वर्ट करायचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कंपनीचे चीफ प्रमोटर जे आहेत आपले D.D. रासम सर यांनी आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशा प्रकारची शिबिरं आम्ही पुन्हा पुन्हा घेत राहू, शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करत राहू. या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आयोजित श्री पावणादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कणकवली यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच समोर बसलेले बंधू आणि भगिनी, कंपनीचे काय संकल्पना आहे ही कंपनीच्या
डायरेक्टर आणि त्यांचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा सार एकच येतो की प्रदूषणमुक्त पर्यावरण, भूमातेचे रक्षण व संवर्धन अशा प्रकारचं ह्या कंपनीचं कार्य करता करता शेतकऱ्यांना आपली उन्नती साधावी अशा प्रकारचे हे कंपनीचं एकंदरीत इथल्या वक्तव्यांनी जे भाषण केले त्याच्यात दिसून येतं. मित्र, आपण अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे आणि अमृत वर्ष महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. आणि या साजरा करत असताना भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 75 वर्षामध्ये आपण आणि आपल्या शेतकऱ्यांनी काय काय प्रगती साधली आणि मग आपला देश मुळातच कृषीप्रधान देश, 75% लोक शेतीवर अवलंबून आहे. आणि मग ही शेती करत असताना जे पूर्वी कोणत्याही प्रकारचा खताचा वापर न करता शेतीतून उत्पादन केलं जायचं, परंतु जसं आपण प्रगती करत गेलो तसं अधिक उत्पन्न वाढवण्यासाठी आपण रासायनिक खताचा वापर करत राहिलो. आणि या रासायनिक खताच्या वापराचा परिणाम असा झाला की हे जे लोकांना कोणताही आजार माहीत नव्हता, कॅन्सर असेल किंवा अन्य आजार आहेत, हे याच रासायनिक खतामुळे झालं. आणि मग ह्या कंपनीने कुठेतरी असा विचार केला की दिसतो की जर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर सेंद्रिय खत वापरून शेती केली तर त्या शेतीमध्ये मिळणारे जे अन्नधान्य उत्पादन आहे त्या उत्पादनाचा फायदा आणि रोगराई दूर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो असं एकंदरीत या कार्यक्रमाच्या मधून दिसून येतो. आज कणकवली तालुक्यामध्ये श्री पावणादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंतर्गत तसेच मीरा क्लीन फ्यूल लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत एक शेतकरी मेळावा व उद्योजका विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना विविध प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलं. शेतकऱ्यांना कोकणातील शेतकऱ्यांना नेपियर ग्रासची शेती करण्याबाबत व त्याच्यापासून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळण्याबाबत एक वेगळ्या प्रकारे एक त्यांना मेसेज देण्यात आला. त्या मेसेजमधून प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये नेपियर ग्रास लावून प्रति हेक्टर किंवा प्रति एकर कमीत कमी 1.5 लाख ते 2 लाख वार्षिक इन्कम उत्पन्न मिळेल असं मिळण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं. या मार्गदर्शनासाठी आमच्या मीरा क्लीन फ्यूल लिमिटेड कंपनीच्या वतीने प्राईम BDA म्हणून श्री फडके सर, सुधीर फडके सर या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी पण या कार्यक्रमाला MVP म्हणजे उद्योजक, ग्राम उद्योजक यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून या आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक घराघरात तसेच प्रत्येक शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळण्याबाबत आणखी वेगवेगळ्या प्रकारे ज्या आपल्या कंपनीने विविध उपाययोजना केलेल्या आहेत किंवा नवीन योजना केलेल्या आहेत त्याची माहिती देण्यात आली. त्या योजनांमध्ये जे बिगर व्यावसायिक आहेत किंवा बिगर शेतीवाले आहेत त्यांना आम्ही मत्स्यपालन, कुक्कुटपालन, गाई म्हैशी पालन, मधमाखी पालन इत्यादी उद्योग या कंपनीच्या वतीने देण्याचे आश्वासन दिलेले आहे. तसेच
ज्या गावांमध्ये ज्या सुविधांपासून गाव वंचित असेल त्या सुविधा या कंपनीच्या 20% सेस फंडातून प्रत्येक गावामध्ये सुविधा उत्पन्न करण्यात येतील अशा प्रकारे आम्ही आश्वासन दिले आणि त्या प्रकारे आम्ही 100% आम्ही ते आश्वासन पूर्ण करणार आहोत अशी आमची या कंपनीच्या वतीने मानस आहे. नमस्कार, मी विनोद गोसावी श्री पावनादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आज आपल्या कणकवली तालुक्यामध्ये MCL अंतर्गत भारतामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक फार्मर प्रोड्युसर कंपनी MCLच्या अंतर्गत चालू होत आहे. त्या अनुषंगाने आज आपल्या कणकवली तालुक्याचा आज MCLचा पहिल्या टप्प्यातील जवळजवळ आमचा 10,000चा टप्पा आज आम्ही पूर्ण केला असून त्यातील आता ही जी सुरुवात आहे ती पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या MCLच्या शेतकऱ्यांना आम्ही दिलेली आहे. MCL म्हणजे काय? आपल्या भारताचे अभूतपूर्व राष्ट्रपती यांच्या संकल्पनेतून आपल्या भारत देशामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2 ज्या मेजर क्रांती झाल्या त्यामधील ही एक औद्योगिक क्रांती म्हणजे इंधन क्रांती. ह्या इंधन क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून याच्यावर संकल्पना करून कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या होत आहे. तर त्या आपल्या कणकवली तालुक्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून MPOच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्याकडे जो कच्चा माल असेल किंवा त्यांच्याकडे जे काय पिकवलेलं शेतामधील सेंद्रिय पद्धतीचं अन्न असेल ते आपण सर्वच्या सर्व इथे घेणार आहोत, एकत्रित करणार आहोत. 10,000 शेतकऱ्यांची एकत्रित संघटना करणार आहोत. अशा प्रकारचं मोठं विजन आपण इंधन क्रांतीमध्ये उतरलेलो असून याचे खरे जर या व्यवस्थेचा जर कणा मानावा लागेल तर तो आपला या भारतातला या माझ्या देशातला शेतकरी आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपण ही शेतकऱ्याची प्रगती साधण्याच्या दृष्टीने आपण हे स्वप्न हाती घेतलेलं आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये आज जवळजवळ 10,000 सभासद आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहेत. उर्वरित जे सभासद झालेले आहेत ते आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि जास्तीत जास्त करून आपला तालुका कसा लवकरात लवकर या विजनमध्ये बसेल. याच्यामध्ये शेतकरी असेल ते संपूर्ण नोकरदार व्यापारी वर्गापासून जे काही त्यांना फायदे मिळणार आहेत ते सर्वच्या सर्व फायदे त्यांना मिळणार आहेत. शेतीमधून उदाहरण द्यायचं झालं तर एका एकरमधून जवळजवळ वर्षाला 1.5 ते 2 लाखाचा नेपियर गवताची गवतापासून उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. अशा चांगल्या प्रकारचा हा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एकत्र करून या प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे आणि चांगला प्रतिसाद आपल्याला कणकवली तालुक्यामधून मिळालेला आहे. एखादा वटवृक्ष उभा होताना त्याच्यासाठी कोणाला तरी स्वतः बी व्हावं लागतं. अशा प्रकारच्या बीची भूमिका माझ्या तालुक्यातील जवळजवळ 20 शेतकऱ्यांनी घेऊन या प्रकल्पाची सुरुवात केली आणि आपण प्रत्येक गावागावामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून एक तरुणांना उद्योजक बनवण्याची संधी या प्रकल्पामधून आपण करणार आहोत. नमस्कार, मी साक्षी कोरगावकर. कणकवली तालुक्यात पावनादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड MCLचा हा प्रोजेक्ट आहे. तर संपूर्ण कणकवली तालुक्यात जे बचत गट आहेत त्या बचत गटांना आम्ही ह्या कंपनीतर्फे किंवा ह्या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीतर्फे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. तसंच जे सुशिक्षित बेरोजगार आहे ज्यांना पुण्या मुंबईत जाऊन नोकरीसाठी संधी शोधाव्या लागतात त्याच्यासाठी आपल्या तालुक्यात आपल्या घरात राहून त्यांना रोजगार निर्मिती करू शकणार आहेत. आपलं मूल आपल्याजवळ राहून जे मुंबई पुण्याला जाऊन जे 14-15 हजारासाठी मेहनत करतं ते इथेच मिळणार आहेत त्याला. त्यानंतर ह्या प्रोड्युसर कंपनी पावनादेवी प्रोड्युसर कंपनी अंतर्गत आम्ही प्रत्येक गटागटातल्या प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारे प्रयत्न करणार. म्हणजे प्रत्येक घरात किमान 5 ते 10 हजार रुपये प्रत्येक महिन्याला जातील अशा प्रकारचे आमचे प्रयत्न असणार आहेत. तसेच आपल्या ज्या जमिनी आज ज्या आपण रासायनिक खतं वापरून ज्यांची नासधूस झाली आहे त्यांना आपण म्हणजे ऑर्गॅनिक खतं वापरून 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट काढण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. तसंच आपल्याला ज्या रोजगार आपण निर्मिती उपलब्ध करणार आहोत किंवा पडीक जमिनी ज्या भात शेती आपल्याला परवडत नसल्यामुळे आपण त्या जमिनी पडीक ठेवल्या आहेत तर त्यावर आपण हे नेपियर हत्ती गवत वापरून कमीत कमी 1 ते गुंठातनं 1 ते 2 हजार रुपये आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. तर अशा स्वरूपाचं आमचं काम असणार आहे. त्यानंतर जो घरगुती गॅस आहे जो आज त्याच्या किमतीचा आज गगनाला भिडल्या आहेत तर आपल्या ह्या प्रोजेक्ट अंतर्गत त्यामध्ये आपण 10% त्यांना सूट देणार आहोत. बायो CNG म्हणा, बायो PNG म्हणा किंवा जे सेंद्रिय खत आहे जे आज खूप महाग मिळतं ते आपण 3 वर्ष सदस्यांना त्या मोफत देणार आहोत. आपला जो सभासद होणार आहे त्याला आणि 110 रुपयामध्ये ही आपल्याला संधी आहे.
तर माझं असं मत आहे की प्रत्येक गटातल्या महिलांनी आपल्या घरात आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी सांगून जास्तीत जास्त या संधीचा फायदा करून घ्यावा आणि आपण जास्तीत जास्त सभासद होऊन आपल्या तालुक्याचा लवकरात लवकर हे प्रोजेक्ट पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. श्रीदेव रामेश्वर देवस्थानचा वार्षिक भजनी सप्ताह सांगता भाविकांच्या गर्दीत व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर देवस्थानच्या भजनी सप्ताहात विविध धार्मिक कथानक याचे आकर्षक देखावे व रांगोळी याचे आकर्षण असते. यावेळी साधी सस्ताने भजने असल्याने उत्साहाचे वातावरण असते. तर भजनी सप्ताहाची सांगतावेळी श्रीदेव रामेश्वर देवाची पालखी प्रदक्षिणा व काल्याने सांगता होते. देवाच्या काल्याच्या वेळी पालखी मंदिरासमोर येताच भजनी मंडळी चिखलात भजनाचा फेर धरतात. त्यावेळी अनेक प्रकारात फेर धरत भजन सादर करतात. झोपून भजन करणे, फुगडी असे अनेक खेळ सादर करतात. पालखी मुख्य मंदिरात गाभाऱ्या देतात. लाडूचे विविध प्रकार भाविकांवरती फेकतात. त्यावेळी बच्चे लोकांपासून तरुण वृद्धांपर्यंत सारेजण लाडूचा प्रसाद घेण्यासाठी जणू स्पर्धाच करतात. यानंतर महाआरतीने सांगता होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.
कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स. केसरकरांनी आदित्य ठाकरेंना केले लक्ष्य. ओला दुष्काळ जाहीर करा, अण्णा केसरकरांची मागणी. आणि सीबीएसई बोर्डमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचं घवघवीत यश, पहिल्याच बॅचचा 100% निकाल. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.